पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये युद्धाचा भडका. पाकिस्तानचा अफगाणिस्तानमधील शहरांवर एअर स्ट्राईक. 4 जणांचा मृत्यू. अफगाणिस्तानचेही पाकिस्तानवर ड्रोन हल्ले. इराणचा अमेरिकेला सज्जड इशारा. तुम्ही तुमची चूक मान्य करत नाही तोपर्यंत सोडणार नाही. फक्त ट्विट करून युद्ध संपवता येत नाही. इराणचे सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी अली यांचा इशारा. पंतप्रधान मोदी यांची इराणचे अध्यक्ष डॉक्टर मसूद पेझेश्कियान यांच्याशी फोनवरून चर्चा. इराणमध्ये झालेल्या नुकसानाबाबत व्यक्त केली चिंता. तर भारत शांतता आणि संवादाच्या बाजूने, मोदींचं प्रतिपादन. होर्मुझ सामुद्रधुनीत बचावासाठी जहाजांची नवी शक्कल. काही जहाजांकडनं ते चीनशी संबंधित असल्याचा उल्लेख. हल्ल्यांचा धोका कमी करण्यासाठी जहाज संचालकांची युक्ती. इराणकडून होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये माईन लावण्यास सुरुवात. माईन लावणारे 16 इराणी जहाज अमेरिकेकडनं नष्ट. इराणकडे अंदाजे 2000 ते 6000 समुद्री माईन. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाचा आज 14वा दिवस. संघर्षाची तीव्रता कमी होण्याची चिन्ह नाहीत. अमेरिकेकडनं इराणच्या जवळपास पराभवाचा दावा. मात्र इराण काही थांबेना. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारतासह 13 देशांकडून इराणचा निषेध. इराण विरुद्ध मोठी जागतिक एकजूट. रशिया आणि चीनची मात्र तटस्थ भूमिका. इराणचे सर्वोच्च नेते मोस्तफा खामेनी यांचा अमेरिकेला इशारा. अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले सुरूच ठेवणार. प्रत्येक मृत्यूचा बदला घेणार. इराणचा थेट इशारा. भारताने सर्व देशांच्या प्रमुखांशी संवाद ठेवावा. RSSचा सल्ला. लवकरात लवकर संघर्ष संपवा असं मत. आखाती देशातील भारतीयांच्या हितरक्षणाचा संघाचा आग्रह. इराणच्या पाठिंब्याने लेबनॉनमधील हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेचा इस्रायलवर मोठा हल्ला. मध्य इस्रायलला लक्ष्य करत जवळपास 200 रॉकेट्स आणि 20 ड्रोन दागले. इराण इस्रायल युद्धामुळे देशासह राज्यभरामध्ये गॅस सिलेंडरचा तुटवडा. बुकिंग होऊनही गॅस मिळत नसल्याने नागरिकांची एजन्सी बाहेर गर्दी. मध्यरात्री 3 पासून नागरिकांच्या रांगा. राज्यात अनेक ठिकाणी पोलीस बंदोबस्तात गॅसचं वितरण सुरू. अमरावती आणि रत्नागिरीमध्ये गॅस सिलेंडर खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पोलीस बंदोबस्तात वाढ. गॅस तुटवड्याचा राज्यातील हॉटेल व्यवसायावरती परिणाम. गॅस टंचाईमुळे हॉटेलचं शटर डाऊन. काही हॉटेलमध्ये चुलीवर स्वयंपाक बनवण्याची वेळ. तर मेन्यूमध्येही अनेक पदार्थ गायब. गॅस टंचाई विरोधात नाना पटोले आणि विजय वडेट्टीवार आक्रमक. विधानभवन परिसरामध्ये सिलेंडरचं पोस्टर घेऊन निषेध. सरकारच्या पापाचा परिणाम जनतेला भोगावे लागतात. पटोलेंची टीका. 5 महिन्यांच्या गर्भवतीचं घरातच बेकायदेशीर गर्भलिंग निदान. मुलगी असल्याचं समजल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात. संभाजीनगरच्या नारेगावमधला धक्कादायक प्रकार. पतीसह सासू सासऱ्यांवर गुन्हा दाखल. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला करून तरुणाची आत्महत्या. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील खळबळजनक घटना. तरुणीच्या हत्येनंतर तरुणाने झाडाला घेतला गळफास. नवी कोरी कार टेस्ट ड्राईव्ह वेळी थेट खड्ड्यात. ठाण्यातल्या पाचपाखाडी परिसरातली घटना. 3 दिवसांनंतर अपघाताचा CCTV समोर. भरधाव ट्रकच्या धडकेतनं तरुण आश्चर्यकारकरित्या बचावला. पुण्याच्या शिरूर इथली थरारक घटना. प्रसंगावधान राखत दुचाकीस्वाराने वेळीच उडी मारल्यामुळे जीव वाचला. कडक उन्हानंतर राज्यावरती अवकाळी पावसाचं संकट. आजपासून 3 दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये पावसाचा अंदाज. कोकण वगळता राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता.
ईडीकडून रिलायन्स समूहाचे अध्यक्ष अनिल अंबानी यांची मालमत्ता जप्त. 581 कोटी रुपयांहून अधिक किमतीची मालमत्ता जप्त. महाराष्ट्र, दिल्लीसह 13 राज्यांमधील भूखंड जप्त.